आपल्याला हे कळतं की आपल्या आर्मीमध्ये कोणते कोणते हत्यारं वापरली जातात। या सगळ्या गोष्टी आपण नेहमीपणे बघत, पण ते आज आपल्याला इथे बघायला मिळतंय। खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी। हो, इथं खूप छान आहे। सगळे आर्मीच्या आर्टिलरीज वगैरे इथं आणलेले आहेत। युजुअली हे सगळं बघायला नाही मिळत, पण इथं आपण नाशिकच्या सिटी ऑफ हार्टमध्ये आहोत, रामभूमीमध्ये, जिथं वेगवेगळ्या आर्टिलरी सेंटरचे वेगवेगळे इक्विपमेंट्स इथं आलेले आहेत। आम्हाला आमच्या शाळेत मिलिटरीसोबतच वेगवेगळे एज्युकेशन फॅसिलिटीज पण मिळतात आणि आम्ही प्राऊड फीलिंग आहे की आम्ही या शाळेत शिकतो। इथं आम्हाला जे युजुअली बघायला नाही मिळत आर्टिलरी सेंटरचे वेगवेगळे इक्विपमेंट्सचे आर्मी आपल्याला प्रोटेक्ट करण्यासाठी यूज करते, ते इथं आम्हाला बघायला मिळालेले आहे। ते खूप प्राउड मोमेंट आहे आमच्यासाठी। बहुत ही प्राउड मोमेंट है कि हमारे लिए, हम जो स्टूडेंट्स हैं इस सोसाइटी के, बहुत प्राउड फील हो रहा है हमें। जो नॉर्मली ये कॉमन लोगों को देखने नहीं मिलता, इतनी सारी आर्टिलरीज लाई हैं जो आर्मी हमें प्रोटेक्ट करने के लिए यूज़ करती हैं। एंड बहुत सारे अलग अलग स्कूल्स ने भी अपना प्रदर्शन किया है। आई एम फीलिंग वेरी प्राउड बीइंग अ पार्ट ऑफ दिस। आई एम थैंकफुल टू बी अ पार्ट। सर ॲक्च्युली एक्झिबिशन तर इतकं अप्रतिम आहे की म्हणजे आपण कोणत्याच कॅम्पसमध्ये किंवा कोणत्याही नाशिकच्या कोणत्याही कॉलेजमध्ये आपल्याला असं एक्झिबिशन बघायला नाही मिळत, पहिली गोष्ट एक। आणि एक आर्मीचे इक्विपमेंट्स आपल्याला जवळून बघायला भेटणं हा खूप मोठा एक्सपिरियन्स वेगळा आहे। हा आपण म्हणजे नॉर्मली आपण कधीच म्हणजे कुठेच मिळत नाही बघण्यासाठी आपल्याला, तर त्याच्यामुळे ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे। आणि म्हणजे लकीली मी पण इथल्याच म्हणजे यांच्या कॅम्पसच्याच कॉलेजमध्ये मी MBA परस्यू करतोय, MBA डॉक्टर मोंजे इन्स्टिट्यूटमध्ये। सो खूप प्राऊड मुवमेंट आहे आमच्यासाठी की आम्हाला खूप मोठ्या गोष्टी बघायला मिळाल्या आहेत। या तोफांचा थरार आपण बघतो आहे नाशिकच्या भोसला मिलिटरी कॉलेजच्या मैदानावर। नाशिकच्या विद्यार्थ्यांना, इथल्या नागरिकांना सैन्य दलामध्ये वापरण्यात येणाऱ्या, युद्धामध्ये वापरण्यात येणाऱ्या शस्त्रास्त्रांची माहिती व्हावी, तोफांची माहिती व्हावी, यासाठी नो युअर आर्मी हे प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे। आणि सकाळपासून हजारो विद्यार्थी याची पाहणी करून गेलेले आहेत। आपल्याबरोबर देशपांडे सर आहेत, भोसला मिलिटरी कॉलेजचे। सर, प्रदर्शन भरवलेलं आहे, रिस्पॉन्स चांगला आहे, काय सांगाल, काय उद्देश होता? सर, नो युअर आर्मी विथ भोसला हा एक नाविन्यपूर्ण असा उपक्रम भोसलाने घेतला आहे की नो युअर आर्मी, रिस्पेक्ट युअर आर्मी अँड नो युअर आर्मी विथ भोसला। भोसला काय करत आहे? भोसला संरक्षण क्षेत्रात गेल्या 86-87 वर्षापासून काम करत आहे आणि भोसलाचे विद्यार्थी आज जवळजवळ 550 ते 600पेक्षा जास्त विद्यार्थी अधिकारी म्हणून ह्या देशाला ह्या संस्थेने दिलेलं आहे। ह्या आत्ता शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना, नाशिकमधील सर्व विद्यार्थ्यांना, सगळ्या शाळाच्या विद्यार्थ्यांना याची माहिती व्हावी, आपल्या आर्मीबद्दल माहिती व्हावी। जसे इथे बोफोर्सची तोफ लावलेली आहे, गन आहे, त्याचप्रमाणे धनुष आहे, ही जी इंडियन मेड आहे। तर अशा प्रकारच्या सगळ्या गन्स स्कूल ऑफ आर्टिलरीनी ह्या सगळ्या गन्स प्रोव्हाइड केलेल्या आहे। आणि मला वाटतं हा नाशिकमधला हा फक्त एज्युकेशनल पर्पजनी, याच्यामध्ये कुठलाही कमर्शियल अप्रोच नसताना हा एज्युकेशनल प्रोग्राम, हे प्रदर्शन हे सगळ्यांसाठी खुलं केलेलं आहे। किती दिवस राहणार? हे आज सकाळी याचं उद्घाटन झालेलं आहे। या स्कूल ऑफ आर्टिलरीचे कमांडंट, माननीय जिल्हाधिकारी, माननीय पोलीस कमिशनर, माननीय मनपा आयुक्त यांच्या उपस्थितीमध्ये ह्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे। आणि त्याचप्रमाणे आज सकाळी 10:30 वाजेपासून रात्री 8:30 वाजेपर्यंत आणि उद्या रविवारी हे सकाळी 8:30 वाजेपासून रात्री 8:30 वाजेपर्यंत हे सगळ्यांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे। कारगिल युद्धामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणारी 360 अंशामध्ये फिरणारी ही बोफोर्स तोफ आपण बघतो आहे। बाजूलाच भारतीय बनावटीची ही तोफ आहे, त्याचबरोबर रशियन बनावटी, अमेरिकन बनावटी अशा वेगवेगळ्या अत्याधुनिक तोफ इथे बघायला मिळत आहेत। त्यामुळे नाशिकच्या विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थानं ही पर्वणी आहे। आपली आर्मी, आपलं लष्कर कशा पद्धतीनं खडतर परिश्रम घेत काम करत असतं, कठीण परिस्थितीमध्ये काम करत असतं, याची अनुभूती ह्या तळावर इथे प्रत्येक विद्यार्थ्याला येत आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।